आत्मरास की जय। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत. जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ. जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम. शुका सारखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते. परमादरणीय सुनील काका यांनाही साष्टांग वंदन. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान म्हणून आपणालाही साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती. स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. चिंतनाचा विषय दासबोध आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत दशक 17वा समास दुसरा सुरू आपला शिवशक्ती. शिवशक्ती निरूपण आपण घेतोय. पहिला समास बघितला आपण. पहिल्या समासाच्या अंतर्गत देव बळात्कार असं समासाचं नाव, जे ईश्वराचं सामर्थ्य, अनिवार्यपणे सामर्थ्य आणि सत्ता याचा विचार केला काल. आणि त्याचा विचार केल्यानंतर आज आम्हाला समर्थ शिवशक्ती निरूपण या समासाकडे आम्हाला वळवतात आहे. या समासामध्ये समर्थांनी साधारणपणे हा जो प्रपंच आहे, दृश्य प्रपंच जो आम्हाला दिसतो आहे, तर ह्या दृश्य प्रपंच हा कसा चालतो, कसा तयार होतो, तर प्रकर्षाने इथे सांगितलंय की स्त्री आणि पुरुषांच्या परस्पर सहयोगाने हा प्रपंच चालतो. तशी सृष्टीची रचनाच आहे आणि त्यामुळे ही सगळी जगरहाटी चालू आहे. हे आम्हाला समर्थांनी इथे शिवशक्ती या माध्यमातून आम्हाला हे समजून सांगितलेलं आहे की शिवशक्तीचं जे स्वरूप आहे, हे शिवशक्तीचं स्वरूप समर्थांनी या ठिकाणी पूर्णपणे स्पष्ट केलेलं आहे की शिव म्हणजे कोण, शक्ती म्हणजे काय. आणि हे स्वरूप आम्ही ज्यावेळेला लक्षात घेतलं, शिव आणि शक्ती, म्हणून समर्थांनी या दशकाला प्रकृती पुरुष असं, दशकाचं पण नाव त्यांनी प्रकृती पुरुषच दिलंय. प्रकृती म्हणजे शक्ती आणि पुरुष म्हणजे शिव. शिव आणि शक्ती काल आपण बघितलं की जे जे दृष्टीगोचर झाले, सुंदर ओवी काल बघितली, जे जे दृष्टीगोचर झाले, जे जे नामरूप आले, ते सगळं ते उभय योगे केले, जाण घडले प्रकृती पुरुषी. नाथांची ओवी फार सुंदर की जे जे सगळे दृष्टीला दिसतात आहे, जे जे नाव रूपाला आलेलं आहे, ते सगळं प्रकृती आणि पुरुष ह्या दोघांच्या मुळे हे सगळं नाव रूपाला आलेलं आहे, सगळं दृष्टीगोचर झालेलं आहे. पुरुष, उत्तम पुरुषाच्या अधिष्ठानावर ईश्वराची निर्मिती म्हणजे मूळ मायेचा संकल्प, एकोमभौस्य मूळ माया तयार आणि त्याच्यातून ईश्वराची निर्मिती आणि त्या ईश्वराने सगळी प्रकृती तयार
केली निर्माण केली. म्हणून प्रकृती आणि पुरुष जे आहे, ह्या प्रकृती पुरुषामुळे सगळा देहादी जगताचा प्रपंच जो आहे याचा विस्तार झाला. कशासाठी आम्हाला निर्माण करत्याकडे आम्हाला घेऊन चालले तो समर्थ. या देहादी प्रपंचामध्ये याचं चिंतन आमच्याकडून होऊ नये. देहादी प्रपंचाचं, देहादी प्रपंच, देहादी जगत, देहादी प्रपंच म्हणजे देहादी जगत. हे देहादी जगत हे अनात्म आहे, हे अध्यस्त आहे. देहादी जगत भासमान आहे, हे निर्माण झालेलं आहे. आणि हे निर्माण झालंय म्हणजे याचा लय निश्चित आहे. आणि ज्याचा लय आहे त्यामध्ये आम्ही किती रमायचं. संतांची भाषा, जे जे निर्माण झालं त्यात आम्ही किती रमायचं, त्याचं चिंतन किती करायचं. त्याचं चिंतन करता करता आम्ही तेच होऊन बसतो. म्हणजे काय होतं, म्हणजे आम्हाला देह खरा वाटतो. मी देह आहे हेच वाटतं, मला वाटतं की नाही. कशासाठी आपण आज एवढा अभ्यास करतोय. किती वेळ मी ब्रह्म आहे अशी वृत्ती आपली टिकून राहते हो. स्वतःला प्रश्न विचारायचा. अभ्यास करतोय, स्वतःला प्रश्न विचारायचा की ब्रह्मभाव माझा किती वेळ टिकून राहतो. आणि तो टिकवण्यासाठी आम्ही किती प्रयत्न करतो, हाही विचार करायचा. श्रवणकाली 1 तास हा निर्णय टिकून राहतो. परंतु स्थल त्याग होता सवयीची जाते. ते स्थळ सोडल्याबरोबर जिथल्या तिथे तो निर्णय आमचा कुठल्या कुठे निघून जातो. घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा. सारखा हा निश्चय आमच्या अंतरीचा बिघडत असतो. आणि म्हणून अंतरीचा निश्चय आमचा बिघडत असल्यामुळे, म्हणजे निश्चय होतोच नाही, होतो परत मोडतो, होतो परत मोडतो, असं सतत सुरू असल्यामुळे जीवाची झालेली घालमेल, जीवाची होत असलेली घालमेल, तगमग, ही तगमग समर्थांनी जाणली. आणि समर्थांनी तगमग जाणल्यामुळे त्या तगमगीमधूनच त्यांची करुणाष्टक तयार झाली हो. त्या तगमगीमधून करुणाष्टक लिहिली. त्या घालमलीमधून करुणाष्टकांचा उदय झालेला आहे. अशी घालमेल माझी होत आहे का. मुद्दा कुठे, समर्थांच्या तळमळीशी, समर्थांच्या तगमग जी आहे त्याच्यावरून माझ्या अंतरंगामध्ये अशी तळमळ तयार झालेली आहे का, की हा जो देहादी जगत आहे, या देहादी जगतामध्ये याचं चिंतन केल्याने मला सर्व सुख मिळालेलं आहे, असा कोणी आहे का. जगी सर्व सुखी असा कोण आहे. समर्थ प्रश्न विचारतात की जगामध्ये सर्व सुखी असा कोणी आहे का, की ज्यांनी देहादी जगताचं चिंतन केल्यामुळे तो सर्व सुखी झालेला आहे. कोणीही नाही. या प्रश्नाचं उत्तर काय आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं झालं तर जगी सर्व सुखी असा कोण आहे, देहादी जगताचं चिंतन करणारा अजिबात नाही. तो सर्व सुखी होऊ शकत नाही. हे अगदी ठामठोकपणे उत्तर द्यायचं कोणाला, माझं मला. आणि सर्व सुखी जर मला व्हायचं असेल तर मग मात्र मला चिंतन कशाचं करावं लागेल, सर्व जिथे आहे त्याचं चिंतन करावं लागेल. आणि ते सर्व सुख कुठे, सुखाचे सुख श्रीहरिमुख. तो श्रीहरी कसा आहे, परब्रह्म स्वरूप. ते हे परब्रह्म विटेवरी साजिरे. ते परब्रह्म कसं आहे, ब्रह्म निर्मळ निश्चल, जैसे गगन अंतराळ, निराकार केवळ निर्विकारी. कसं आहे परब्रह्म, निर्मळ आहे, निश्चळ आहे, निराकार आहे, निर्विकार आहे. काय सुरू झालं, चिंतन सुरू झालं.
कशाचं? सर्व सुखाचं. सर्व सुख आम्हाला हवंय. सर्व सुख म्हणजे तिथे दुःख औषधाला पण नाही, त्याला सर्व सुख म्हणतात. सर्व मुलं म्हणतात, आई सर्व खाऊ दे, सर्व चॉकलेट दे, म्हणजे एकही तुझ्या हातात शिल्लक ठेवू नको. अरे एवढे खाणार आहेस का? इतके चॉकलेट असतात भांड्यामध्ये, तू एवढे खाणार आहेस का? हो आई मला सगळे दे. भांड्यात एकही शिल्लक जेव्हा राहत नाही तेव्हा त्याचं समाधान होतं की नाही? म्हणजे काही शिल्लक न राहणे हा सर्व सुखाच्या मागची कल्पना आहे. काहीच शिल्लक न राहणे, निःशेष होणं, ही सर्व सुखाच्या मागची कल्पना आम्ही लक्षात घ्यावी. आणि सुख सापेक्ष शब्द दुःख आहे, म्हणजे एकही दुःख शिल्लक न राहणे. दुःख नव्हे ओखदा एवढे, दुःख नव्हे ओखदा एवढे, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे आमच्या जीवनामध्ये दुःख औषधाला सुद्धा शिल्लक राहत नाही, अशी स्थिती ज्या वेळेला येते त्यावेळेला आम्ही सर्व सुखाला प्राप्त झालेलो असतो. एकही दुःख शिल्लक राहत नाही म्हणजे दुःखच येत नाही का वाट्याला? अजिबात नाही. प्रारब्धाप्रमाणे दुःख येणारच आहे. प्रारब्धाचे भोग ते भोगावेच लागणार आहे. प्रभू रामचंद्रांना सुद्धा दुःखाचे भोग आले की नाही, वनवास पत्करावा लागला की नाही? परंतु त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा माझ्या अंतरंगाचं समाधान किंचित सुद्धा कमी होत नाही. किंचित सुद्धा नाही हो, किंचित. नेह नानास्ती किंचित, श्रुती आहे कठोपन्न जशी तशी. किंचित भेद नाही, किंचित भेद नाही. तसं किंचित दुःख सुद्धा शिल्लक आमच्यामध्ये राहत नाही. त्याला सर्व सुख असं म्हणतात. आणि ह्या सर्व सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर मात्र आम्हाला स्वरूपाचं चिंतन करावं लागतं. नाही तर मग आम्हाला असं वाटतं मुकेश अंबानी सुद्धा कसे आहेत? सर्व सुख, 2,500 पदार्थ. अंबानीच्या मुलाचं लग्न झालं त्यावेळेला 2,500 पदार्थ, कितीतरी कोटी, 7 लाखाची पत्रिकाच फक्त. किती सुख होती. हात जोडून, पण सुखी आहेत का? नाही हो. विचारा की दुःख त्यांना, एवढी दुःखाची हातभर यादी, ढीगभर यादी त्यांच्या आपल्या समोर पडते. म्हणून देहादी जगताचं चिंतन करणारा, देहादी जगतामध्ये रमणारा, देहादी जगतामध्ये गुंतवणूक करणारा, मनाची गुंतवणूक करणारा जीव हा कधीच सर्व सुखी होऊ शकत नाही. ठाम निश्चय असावा पहिला, तर हाच निर्णय असावा. मग सर्व सुखी केव्हा होईल? जिथे दुःखाचा अत्यंतिक अभाव असेल, त्याचं आम्ही चिंतन करू, तेच होऊन राहू, तेव्हा आम्ही सर्व सुखी होऊ. आणि ते आहे ब्रह्मस्वरूप. दुःखाचा अत्यंतिक अभाव. म्हणून कसं आहे मग ते दुःख कशामुळे होतं? दुःख आकारामुळे होतं, दुःख चंचलामुळे होतं, दुःख विकारांमुळे होतं. विकार म्हणजे बदल, सारखे बदल होतात म्हणून दुःख होतं. उद्या कार्यक्रमाला जायचं ठरलं आणि पाहुणे आले, जाणं झालं नाही, झालं की नाही दुःख. विरोध झाला की नाही, आत्ताच यायला पाहिजे होते, चांगले कार्यक्रमाला चालले होते, आत्ताच आले, आता मी नाही येऊ शकत. फोन करतो, झालं की नाही दुःख. म्हणजे विकारामुळे दुःख झालं की नाही. आकारामुळे दुःख होतं. घर बांधायचं होतं हो आम्हाला, 3 BHK घ्यायचं होतं, पण नाही जमलं. 2 BHKच मोठ्या मुश्किलीने घेतलं. 3 BHKचा आकार आम्हाला शक्य नाही झाला. इच्छा खूप होती, पण नाहीच होत माझ्या मनासारखं. झालं दुःख,
झालं की नाही दुःख? घराचा जो आकार आहे त्याच्यामुळे झालंच की नाही दुःख? जो पाहायला घर येतो त्यांना आम्ही हेच कथा सांगतो की अहो 2 BHK आहे थोडस लहान, आम्हाला 3 घ्यायचा होता पण नाही जमलं. तो ते म्हणतात घर चांगलं आहे, आम्ही त्यांना आमचं दुःख सांगतो. म्हणजे आकारामुळे दुःख आहे की नाही? नक्की आहे. आकारामुळे पण दुःख आहे, विकारामुळे पण दुःख आहे आणि चंचलतेमुळे पण दुःख आहे. सारखे बदल दुःख. छान बालपण होतं, मजेत होतं, तरुणपण आलं, तरुणपणाचं ते पण खूप मजेत गेलं, मस्तीत गेलं. वृद्धापकाळ आला, ऐसी दशा येईल पुढे. चंचलत्व, यामुळे असणारं दुःख. आता काय थोडे दिवस, हत्ती गेला शेपूट, शेपूट गेला गोंडा. म्हणजे या सगळ्या चंचलतेमुळे दुःख असतं की नाही? मान्य करा हो, अगदी मनापासून मान्य करा की आम्ही दुःखी आहोत. आपण हे मान्य करत नाही आम्ही दुःखी आहोत आणि म्हणून आम्ही सर्व सुखाकडे वाटचाल करतच नाही. काय कसे आनंदात, केवढा गुळगुळीत तो शब्द करून टाकलाय. आणि म्हणून आम्हाला सर्व सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर या आकारामधून आम्हाला निघायला पाहिजे, या विकारातून निघायला पाहिजे, या चंचलतेमधून निघायला पाहिजे, निर्मळ मळातून निघायला पाहिजे, या मलिनतेतून निघायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीतून ज्या वेळेला आम्ही निघू, ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आमच्या अंतरंगावर, अंतःकरणावर आमच्या परिणाम होणार नाही, ते शांत असेल, त्याच वेळेला आम्हाला सर्व सुख आम्ही अनुभवू. आमच्या अनुभवाला त्यावेळेला सर्व सुख येणार आहे, तोपर्यंत नाही. आणि म्हणून ह्या देहादी जगताची निर्मिती शिवशक्तीच्या योगाने झालेली आहे, एवढं आम्ही लक्षात घ्यायचं. आणि त्या शिवाचं स्वरूप काय आहे, त्या स्वरूपाकडे, स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. उत्तम पुरुष, शिव हा उत्तम पुरुष आहे आणि त्याच्या अधिष्ठानावर ही शक्ती सगळी काम करते. हो, शिवाच्या अधिष्ठानावर शक्ती, ईश्वर पण शक्तीच एक रूप आहे की नाही? ईश्वर सुद्धा शक्तीच रूप आहे की नाही? किती किती नावं दिले त्या शिवशक्तीला. आदिशक्ती, आपण आता मागच्या याच्यात बघितलं, खूप सारे नावं दिलेत तिला. आदिशक्ती काय म्हटलंय, त्याच्यानंतर शिवशक्ती तर म्हटलंय, परमेश्वरी म्हटलंय, गुणेश्वरी म्हटलंय, जगदेश्वरी म्हटलंय. शिवशक्ती म्हणजे शिवाची शक्ती, म्हणजे शिवाकडून घेतली, सामर्थ्य घेतलं आणि त्या सामर्थ्याने सगळं जग तयार केलं. म्हणून शिवशक्ती जी आहे हे नीट लक्षात घ्यायचं. आद्य तत्व आहे, समर्थ म्हणतात. शिव आणि शक्ती हे आद्य तत्व आहे. ओवी क्रमांक 33 पहा. मूळ शिव व शक्ती हे आद्य तत्व असून त्यातून 84 लक्ष जीवनीमध्ये स्त्री पुरुष भेद निर्माण होतात. म्हणून हे स्वरूप आम्ही नीट स्पष्ट लक्षात घ्यावं. इथे गोंधळ होता कामा नये. शिवाची शक्ती शिवाकडून घेतलेली आणि म्हणून शिवशक्ती. तो शिव निर्गुण, निराकार, निश्चल, निर्मळ असा आहे. तो शिव कसा आहे? तो अनंत आहे, म्हणजे त्याला अंत नाही. अंतची नाही, ते अंत पाररहित आहे. प्रत्येक गोष्टीला आपल्या अंत असतो की नाही? ज्याला ज्याला आकार आहे, ज्याला ज्याला अवयव आहे,
ज्याला ज्याला विकार आहे त्याला अंत असतो की नाही? नक्कीच असतो. घर बांधलं, 2 BHK बांधलं, झालं, संपलं. आता आता आम्ही याच्यानंतर मोठं नाही बांधू शकत. त्याला मर्यादा आल्या की नाही? अंत म्हणजे मर्यादा. त्याला मर्यादा पडल्या की नाही? त्याला शेवट आला की नाही? 2 BHK पेक्षा जास्ती नाही मोठं घेऊ शकत. आला की नाही शेवट 2 BHKचा? म्हणजे जगामधली प्रत्येक गोष्ट ही कशी आहे? त्याला शेवट आहे, त्याला अंत आहे. परंतु ब्रह्मवस्तू जी आहे, शिव जो आहे, तो मात्र अंत पार रहित आहे. त्याला आदी नाही म्हणून त्याला अंत नाही, म्हणजे त्याला सुरुवातच नाही. केव्हा त्याचं परब्रह्माला सुरुवात आहे का परब्रह्माची? नाही. अनादी अनंत असं आहे, अनादी आहे. त्याला आदी म्हणजे त्याला सुरुवात नाही, म्हणून त्याला शेवट पण नाही. त्याला शेवट पण नाही. असं सुरुवात आणि शेवट यामध्ये जो राहतो, जो रमतो, तो जीव असतो. आणि सुरुवात आणि शेवट म्हणजे जन्म आणि मृत्यू याची प्रतिष्ठा जो मांडतो, तो जीव असतो. आम्हाला याच्या पलीकडे जायचंय, जीवदशेच्या पलीकडे जायचंय. आणि पलीकडे जायचं असेल तर आम्हाला या अनंताचा वेध घ्यावा लागेल. आणि ते तत्व मी आहे असा निश्चितपणे निर्णय करावा लागेल, निश्चितपणे. आणि म्हणून अंतची नाही ते अनंत, शाश्वत आणि सदोदित, असंत नव्हे ते संत, सर्व काळ. कसं आहे आत्मस्वरूप? नित्य आहे आणि सत्य, कालातीत आहे. काळामध्ये नाही, म्हणजे भूतकाळात पण ते आहे, भविष्य काळात पण ते आहे आणि वर्तमान काळात पण ते आहेच. आहे हेच हा शब्द प्रयोग करावा लागतो. भूतकाळात होतो, भविष्य काळात राहणार आहे, वर्तमान काळात आहे. ह्या सगळी जीवाकडची भाषा, सगळी जीवाकडची भाषा. स्वरूपाकडची भाषा अशी नाही. स्वरूपाकडची भाषा आहे, आहे, आहे. आणि जीवाकडची भाषा होतं, आहे, राहणार आहे. कोणत्या गोष्टीचं कौतुक असतं? होतं, आहे, राहणार आहे. याचं आम्हाला किती कौतुक होतं. आम्ही ह्या प्रसंगाला राहणार नाही. आम्ही नातवाचं लग्न पाहू शकणार नाही. मग आत्ताच करा. आम्ही आहो आत्ताच. आत्ताच नातवाचं लग्न करा, नातसून पाहायला मिळेल. किती कौतुक. आम्ही यापूर्वी नव्हतो, आम्ही नाही पाहिलं त्यांचं लग्न, आम्ही नव्हतोच. आमच्या आजी आजोबांच्या काळात आम्ही नव्हतोच. केवढं कौतुक सगळ्या गोष्टीचं. म्हणजे याच्यामध्ये आम्ही नेहमी असतो. आणि आम्हाला जर अनंत व्हायचं आहे तर कालातीत, कालाचं कौतुक करणं सोडावं लागेल. हो, कालाचं कौतुक करणं सोडावं लागेल. फार कौतुक असतं आम्हाला काळाचं. प्रत्येकाने आपल्या मनाला हा प्रश्न विचारा की मला कालाचं कौतुक आहे की नाही. की वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळामध्ये असतो. आणि म्हणून आम्हाला ब्रह्मतत्व पर्यंत पोहोचू शकत नाही. याच्यासाठी हे सगळे अडथळे आहेत. विकार अडथळा, आकार अडथळा, चंचलता अडथळा, सगळे अडथळे आहेत स्वरूपापर्यंत जाण्याचे. सगळे आम्हाला आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत, फसवून घेणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून हे सगळं माईक आहे, यात आम्ही फसलेलो आहोत. आणि म्हणून परब्रह्म जे आहे हे समर्थ म्हणतात अविनाशी आहे.
शिवाचं स्वरूप सांगणं चालू आहे. त्या शिवाचं स्वरूप आम्हाला जाणून घ्यायचंय. म्हणजे शिवाची जी शक्ती आहे, म्हणजे शिवाकडून आलेली जी शक्ती आहे, त्या शक्तीचा हा जो सगळा प्रपंच आहे, शिवशक्ती, तो प्रपंच, त्याचं स्वरूप आम्हाला कळेल कसं आहे. ते मिथ्य आहे हा निर्णय आम्हाला करायचा आहे. तो निर्णय होण्यासाठी हा सगळा खटाटोप. कशासाठी हा सगळा खटाटोप? एवढ्यासाठी. ब्रह्मसत्य, जगन मिथ्या. बस हा निर्णय होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून परब्रह्म कसं आहे, 1 ते 8 पर्यंत समर्थांनी सगळं परब्रह्माचं वर्णन दिलेलं आहे. कसं आहे परब्रह्म? अविनाशी आहे. म्हणजे त्याचा नाश होत नाही. नाश होतो त्यावेळेला काय होतं? तुटतं, फुटतं, चळेना ढळेना, हालतं, ढळतं, त्यावेळेला त्याचा नाश होतो. परंतु परब्रह्म तुटतही नाही, फुटतही नाही. कारण तुटणं आणि फुटणं कोणाला आहे? आकाराला आहे. सगळ्या कन्सेप्ट कशा नीट बसवून घ्या, म्हणजे मग आम्ही आमचं मार्गक्रमण स्वच्छ होतं. स्वच्छ मार्ग असावा, संदिग्ध नसावा. तुटत नाही, फुटत नाही. तुटणं आणि फुटणं आकाराला आहे, अवयवाला आहे, रूपाला आहे. घड्याळ फुटलं, सुंदर घड्याळ होतं हो, 1,00,000-2,00,000चं फुटलं. अरे अरे, केवढा माझा जीव होता त्या घड्याळात. मग अविनाशी तत्वाचं काय? जीव जर याच्यामध्ये घड्याळामध्ये असेल तर अविनाशी तत्वाचं काय? तो अविनाशी तत्वाकडे केव्हा जीव लावायचा? इथे तुटल्याचं दुःख होतंय, फुटल्याचं दुःख होतंय, ढळल्याचं दुःख होतंय, चळल्याचं दुःख होतंय, रचल्याचं दुःख होतंय, म्हणजे रचना झाल्याचं आनंद होतंय आणि खचल्याचं दुःख होतंय. रचना झाल्याबरोबर, मांडणी झाल्याबरोबर दुःख, घर बांधल्याबरोबर दुःख नाही, सॉरी, घर बांधल्याबरोबर सुख, आनंद. त्या घराला नुसती क्रॅक गेली तर दुःख. मग तुटत नाही, फुटत नाही, असं ब्रह्म अविनाशी आहे. या स्थितीवर आपण केव्हा यायचं? म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या बाहेर आम्हाला पडायला पाहिजे. तुटणं, फुटणं, रचणं, खचणं, आकार, विकार, मलिनता, चंचलता, अनित्यता, मिथ्यत्व, या सगळ्या गोष्टीच्या जोपर्यंत आम्ही बाहेर येत नाही, त्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आमच्या अंतःकरणावर आमचा परिणाम होतो आहे, तोपर्यंत आम्ही स्वरूपाकारतेला गवसणी घालत नाही, तोपर्यंत स्वरूपाकारता नाही. आणि या सगळ्याच्या बाहेर ज्या वेळेला आम्ही येऊ, या कोणत्याच गोष्टींचा अंतःकरणावर एकही लकेर येणार नाही. ते अंतःकरण शांत, तृप्त, समाधानी अशा स्थितीला जेव्हा पोहोचेल, तेव्हाच मग तिथेच स्वरूपाकारता, तीच अनुभव रूपता आहे. म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या तिथे ज्ञान नाही आणि अज्ञान पण नाही. आता ज्ञान प्राप्त व्हायला 3 गोष्टी पाहिजे की नाही? ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. या त्रिपुटीने ज्ञान होतं की नाही? ब्रह्मस्वरूप एकमेव अद्वितीय, मग तिथे त्रिपुटी कशी तयार होईल? विचार करायची गोष्ट आहे. हा विचार आहे सगळा. कशा पद्धतीने स्वरूपाकारतेसाठी विचार करायचा, फार महत्वाचं आहे. मग ज्या ज्या गोष्टींचं मला ज्ञान होतं, दासबोधाचं मला ज्ञान झालं, नाथ भागवताचं मला ज्ञान झालं, पंचदशीचं ज्ञान झालं,
पण ते ज्ञान जेव्हा होतं मला, तेव्हा मी ज्ञानरूप नाही, त्याच्यापासून मी वेगळा आहे. त्यापासून मी वेगळा आहे. मी ज्ञानरूप नाही. ज्ञानरूप तत्वाच्या अधिष्ठानावर मला हे ज्ञान होत आहे. ते ज्ञानरूप तत्व मी आहे, असा निर्णय ज्या वेळेला आम्ही प्रत्येक ज्ञानाच्या वेळेला घेऊ, त्यावेळेला आम्ही त्या ज्ञानात रंगणार नाही आणि अज्ञान सुद्धा आमच्या तिथे राहणार नाही. मला अज्ञान आहे, मला हे माहीतच नाही, म्हणजे मला हे अज्ञान आहे, अशी ही भाषा तिथे नसते. मला हे खूप माहिती आहे, मला याचं ज्ञान करून घ्यायचं आहे किंवा ज्ञान आहे, अशी ही भाषा तिथे नसते. स्वरूपाच्या तिथे ज्ञानाची भाषा नाही, अज्ञानाची पण भाषा नाही. कारण मला हे माहित नाही, याचा अर्थ मला म्हणजे तिथे मीच अस्तित्व आहे की नाही, निश्चित आहे की नाही. म्हणून ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही गोष्टी भगवंती नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही, कारण तो एकमेव अद्वितीय आहे. म्हणून अज्ञान असणारा सुद्धा दुसराच कोणीतरी पाहिजे असतो आणि ज्ञान होण्यासाठी सुद्धा दुसराच पाहिजे असतो. या दोन्ही गोष्टी तिथे नसतात, म्हणजे तिथे वृत्ती ज्ञान नसतं. वृत्ती ज्ञानाच्या माध्यमातून ज्ञान अज्ञान तिथे नसतो. आणि झोपल्यानंतर अज्ञान असतो. झोपल्यानंतर मला काही माहित नाही घरात काय झालं काय नाही, अशात काही भाग नाही. बरं, स्मृती विस्मृती त्याही तिथे नसतात. स्मृती आणि विस्मृती कोणाचा धर्म आहे? बुद्धीचा धर्म आहे. स्मृती विस्मृती बुद्धीचा धर्म आहे. त्या बुद्धी सापेक्ष कल्पना आहे. मला खूप आठवतं आणि मला हल्ली काहीच आठवत नाही. कोणाला आठवत नाही? बुद्धीला. म्हणून तिथे या सगळ्या बुद्धी सापेक्ष कल्पना आहे. आणि बुद्धी कशी आहे? अचेतन जड. बुद्धी कशी आहे? अचेतन जड. आणि मी मूळचा चेतन आहे. माझ्या अधिष्ठानावर त्या बुद्धीला स्मरण आणि विस्मरण होत आहे. माझ्या अधिष्ठानावर स्मरण आणि विस्मरण होत आहे. मग या स्मरण विस्मरणामध्ये आम्ही किती राहावं? ज्ञान अज्ञानाच्या किती पाठीमागे लागावं? कशासाठी एवढी सगळी मांडणी? त्या उत्तम पुरुषाचं स्वरूप आम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्या उत्तम पुरुषाचं स्वरूप ज्या वेळेला आम्ही जाणून घेऊ, त्यावेळेला त्या उत्तम पुरुषाच्या अधिष्ठानावर जी शक्ती कार्यरत आहे, त्या शक्तीचे जे सगळे कार्य आहे, त्या कार्यामध्ये आम्ही जेमतेम असू. जेमतेम माझा संबंध त्या शक्तीच्या कार्याशी जेमतेम राहील, म्हणून हा सगळा खटाटोप. एवढा सगळा परब्रह्माचं स्वरूप सगळं समजून घेण्यासाठी, म्हणून स्मरण विस्मरण ज्ञान अज्ञान हे सगळे बुद्धी सापेक्ष भाव आहेत. कठीण आहे की नाही रस्ता? अजिबात नाही. कठीण आम्हाला का वाटतो? आम्ही चालत नाही म्हणून. लहान मूल जेव्हा नुकतं चालायला लागतो, तेव्हा त्याला 4 पावलं फार कठीण वाटतात. आपल्याला कौतुक वाटतं. 4 पावलं टाकलं पोरांनी, 4 पावलं टाकलं. आम्ही कौतुकाने बघतो. परंतु त्याला ते 4 पावलं टाकणं अतिशय कठीण असतात. कारण त्याला सरावच नसतो. सराव झाल्यानंतर 4 काय, तो 40 पावलं, 400 पावलं, 4000 पावलं, 40,000 पावलं टाकतो, 4 लाख टाकतो. मॅरेथॉन पण जिंकतो. तोपर्यंत काठिण्य आहे. तसं आम्हाला काठिण्य आहे. का काठिण्य आहे? कारण आम्ही चालतच नाही. नुसतं आम्ही श्रवण करतो,
नुसतं मनन करतो, नुसतं ऐकतो आणि प्रवचन करतो. काका म्हणतात हे सगळं करतो, पण मी अज आहे, अजर आहे, अमर आहे, हा निर्णय आमचा होत नाही. काकांनी गुरुपौर्णिमेला आशीर्वचन दिलंय आणि हा निर्णय आमचा या पौर्णिमेच्या निमित्ताने व्हावा, हा माझा आपणा सगळ्यांना आशीर्वाद आहे. त्यांनी आशीर्वादाने म्हटलं, आपण समजायचं हा काकांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे, की मी श्रवण करतो, मनन करतो, प्रवचन करतो, लेखन करतो, सगळं आम्ही करतो. परंतु सगळं केल्यानंतरही आमचा अज अजर अमर हा निर्णय होत नाही. हा निर्णय आमचा व्हावा, हे श्री गुरूंचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त झालेले आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी. आम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना. आम्हाला म्हणजे जे गेले त्यांना नाही, सगळ्यांना. जे आले त्यांना, जे न आले त्यांनाही, ज्यांनी गुरुपूजन केलं त्या प्रत्येकाला हा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. प्रत्येकाला हा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्याच्यासाठी धडपड हो गुरुपूजनाची. प्रसाद घेण्यासाठी थोडी धडपड असते. आम्हाला प्रसाद मिळावा, आम्हाला प्रसाद मिळावा. प्रसाद म्हणजे काय? पेढा मिळावा, महाप्रसाद मिळाला तर फार भाग्य उदयाला येतं. नका अशा कल्पनांमध्ये रमू. आता ही बहिरंग कल्पना आहे, या बहिरंगामध्ये आपण रमता कामा नये. आता एवढं श्रवण झालंय, अजूनही या बहिरंगामध्ये रमायचं का? नाही, श्री गुरूंचं दर्शन झालं ना खूप छान वाटतं. कशाचं छान वाटतं? दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. इकडे माझी वाटचाल चालू आहे का? याच्यासाठी दर्शन आहे. अंतरंगाकडे वाटचाल करायची. बहिरंगातून निघायलाच हवं. हे सगळे बहिरंग आहे. ज्ञान, अज्ञान, स्मरण, विस्मरण सगळे बहिरंग आहे. हे सगळ्या बहिरंगातून निघायचं आणि अंतरंगाकडे वाटचाल करायची. आणि ते मी आहे हे निर्णय घ्यायचा. कसा आहे? ब्रह्मस्वरूप ज्ञानरूप आहे, स्वयंप्रकाशित आहे. स्वयंप्रकाशित आहे. समर्थांनी इथे म्हटलेलं आहे की तेथे चंद्र सूर्य ना पावक, नवे काळोखे ना प्रकाशक, उपाधी वेगळे एक, निरुपाधी ब्रह्म. एकमेव ब्रह्म उपाधी विरहित आहे. त्यात सूर्य चंद्र अग्नी नाही, न तत्र सूर्य भाती. त्याच्या अधिष्ठानावर आहेत ते. न तद भासते सूर्यो न शशांको न पावक. चंद्र सूर्य प्रमाणे प्रकाशक आहे होते. ते असले तर प्रकाश, ते नसले तर काळोख. अशा पद्धतीचं आहे का ब्रह्मस्वरूप? अजिबात नाही. तो ज्ञान प्रकाश अखंड आहे आणि आहेच. तिथे अंधाराला अस्तित्व नाही. अंधार आणि उजेड ह्या परस्पर सापेक्ष कल्पना आहेत. प्रकाश्य आणि प्रकाश्य परस्पर सापेक्ष कल्पना आहेत. पण स्वयंप्रकाशित असं ब्रह्मस्वरूप आहे, म्हणून त्याला प्रकाशक कोणी नाही. कोणीही प्रकाशक नाही, ते स्वयंप्रकाशित असं आहे. आणि असं स्वयंप्रकाशित असणारं जे ब्रह्म आहे, नाही वीज चंद्र तारे अग्नि बापुरी कैसे उरे, जया विश्वही न पुरे भक्षावयसी. जगत जे हे भासे, जे जे जगत भासत आहे ते सगळं प्रकाशमय आहे. ते परमेशाचे प्रकाश उजळून जाईल. सगळ्या जगाला प्रकाशित करणारा कोण आहे? असं परब्रह्म स्वरूप आहे. चंद्र आणि सूर्य प्रकाशित करत नाही. आम्हाला वाटतं रात्री चंद्राच्या उजेडात दिसतं, दिवसा सूर्याच्या उजेडात दिसतं, असं आमच्या कल्पना. आणि आम्ही ह्या प्रकाशात रमतो. म्हणून ह्याच्या पलीकडे आम्हाला जायचंय.
न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकानिम. म्हणजे सूर्य प्रकाशित होत नाही, तारे पण चमकत नाही, पण ह्या सगळ्यांना प्रकाश मिळतो. कोणामुळे मिळतो? आत्मप्रकाशामध्ये हे सगळे प्रकाशमान होतात. तो आत्मप्रकाश मी आहे. तो आत्मप्रकाश मी आहे. अशा पद्धतीने सतत सतत आम्ही जो विचार केला, तर मग चंद्राच्या कलाप्रमाणे आणि सूर्याच्या तिथीप्रमाणे आमचं जीवन राहील का? त्याच्यावर आमचं जीवन अवलंबून राहील का? आजची तिथी चांगली आहे, आजचा मुहूर्त खूप चांगला आहे, आजच्या तिथीला आता मी गाडी घेऊनच घेतो, आजचा दिवस शुभ दिवस आहे. काय कल्पनांमध्ये फसतो हो आपण. एवढं भासात्मक जीवन आहे आमचं, एवढं भास, सगळे भास. एकदा का कळलं की चंद्र आणि सूर्य यांना प्रकाशित करणारं जे तत्व आहे, प्रकाश तत्व, आत्मतत्व, ते मी आहे. चंद्र आणि सूर्य ही प्रकृती आहे, हे शक्तीचं कार्य आहे, ते माझं नाही. शक्तीचं कार्य आहे आणि शक्तीने कार्य कोणाच्या अधिष्ठानावर केलंय? शिवाच्या अधिष्ठानावर ते कार्य झालेलं आहे. मग आता त्या सूर्यापासून तिथी होते, चंद्राच्या कला असतात पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत, आणि ह्याच सगळ्यामध्ये आम्ही रमलेलो असतो, रंगलेलो असतो. म्हणून निर्णय होत नाही, म्हणून आमचे निर्णय होत नाही, आणि म्हणून आम्ही हे निश्चित लक्षात घ्यायचं की रविबिंब अंतरकोटी आत्मज्योतीने प्रकाशती. काकांची ओवी आहे, आत्मज्योतीने प्रकाशती, भास्करा नाहीच शक्ती प्रकाशाची. सूर्याला प्रकाशाची शक्तीच नाहीये. हे सगळे, या सगळ्यांचा प्रकाश परावलंबी आहे. ब्रह्माच्या अधिष्ठानावर हे सगळे प्रकाशित होतात आहे. ते ब्रह्म मी आहे, म्हणजे माझ्या अधिष्ठानावर चंद्र सूर्य प्रकाशित होतात आहे. म्हणून तेथे चंद्र सूर्य ना पावक, नवे काळोखे ना प्रकाशक, उपाधी वेगळे एक निरुपाधिक ब्रह्म. आणि या सगळ्या उपाधींपासून वेगळं निरुपाधिक ब्रह्म आहे, ते मी आहे. माझ्या अधिष्ठानावर ही सगळी प्रकृती आहे. आणि असा विचार प्रकृतीकडे ज्यावेळेला आम्ही प्रकृतीकडे पाहून करू, म्हणजे देहादी जगताकडे जर असा विचार आम्ही पाहून केला, तर आम्ही ह्या देहादी जगताच्या चिंतनामध्ये राहत नाही. याचं चिंतन आम्ही कधीच करत नाही. गरजेपुरता, व्यवहारापुरता चिंतन करू, आणि मग त्याच्यानंतर मात्र चिंतन आम्ही करणार नाही. नाही तर काय अंबानीकडचं लग्न झालं म्हणून 4-4 दिवस आमच्यातच चर्चा असते. एक जण सांगतो पत्रिका 7 लाखाची, एक जण सांगतो की रिटर्न गिफ्ट 2-2 कोटीचं. याच्यातच वेळ जातो सगळा, याच प्रतिष्ठा. आणि ह्या सगळ्यातून आम्हाला जर या प्रकृतीच्या चिंतनातून आम्हाला निघायचं असेल, तर आम्हाला शिवाचं स्वरूप जाणून घेणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून ह्या निश्चय ब्रह्मामध्ये एकोहम हा संकल्प झाला, त्याला मूळ माया हे नाव दिलं. आणि ह्या मूळ मायेच्याच याच समान आणि सुप्त अस्तित्वाला गुणसाम्य असं नाव दिलं. गुणांची तिथे साम्य अवस्था होती, म्हणून गुणसाम्य असं नाव देऊन दिलं. आणि मग मात्र या नंतर शुद्ध सत्वाचा विकाराचा अध्यारोप केला, म्हणजे ईश्वर
तयार झाला. 6 गुणांचा ईश्वर तयार झाला. परत परत समर्थ आम्हाला हे सांगून राहिले. ईश्वराची निर्मिती सांगतात आहे, सृष्टीची निर्मिती परत परत सांगतात आहे की बाबा रे बघ मी तुला परत सांगतोय नको जाऊ तिथे. पण ऐकतच नाहीये हो. ऐकतच नाही मुलगा. परत तिथेच जातो. तिथे म्हणजे कुठे? जिथे त्यांनी जायला नको तिथे जातोय. सांगतोय त्या मुलाशी मैत्री करू नको, तो गुंडा मुलगा आहे, तो चांगला नाही, तुझ्या सवयी बिघडवेल. पण नाही, तिथेच जातो, त्याच्याशीच खेळतो. तसं हा जीव तिथेच जातो. म्हणजे कुठे जातो? म्हणजे हा जीव या अनात्म गोष्टीकडे धाव घेतो. म्हणजे देहादी जगतातच रमतो, अविद्येमध्येच रमतो. म्हणून मग सारखं सारखं सांगावं लागतं बाबा रे जाऊ नको. बघ ही सगळी जी किमया आहे ना ही त्या शिवशक्तीची किमया आहे. शिवाची शक्ती ती शिवशक्ती, ती आदिमाया, ती मूळ माया, ती जगदीश्वरी. आणि असे मूळ मायेत आदिशक्ती, शिवशक्ती अशा अनेक विविध नावे पण तयार झाली आणि रूप पण तयार झाली. देवीची रूप किती तयार झाले. त्या सगळ्या रूपामध्ये आम्ही छान रमतो आणि तिथेच थांबतो, त्याच्या पुढे जातच नाही स्वरूपाकडे. आणि म्हणून मग इतकं जर आहे अजातवादानुसार हे जगत झालेलं नाही असं जर म्हणतात आहे, मग ही शिवशक्ती आणली कुठून असा प्रश्न विचारला मनामध्ये आला साधकाच्या. मग हे जग झालं नाही असंच आपलं म्हणणं आहे ना, सर्वत्र ब्रह्मच आहे ना, मग ही शिवशक्ती कशी? हिचा कसा आम्ही याच्याबद्दल कसा विचार करायचा? त्याचे उत्तर काय? तर समर्थ म्हणतात बरोबर आहे प्रश्न, शिवशक्ती कशी मग? ब्रह्मांडाकडून पिंडाकडे आणि पिंडाकडून ब्रह्मांडाकडे जायचं. म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे, सूक्ष्माकडून स्थूलाकडे दोन्ही बाजूने विचार करायचा. म्हणजे कळेल की ही शिवशक्ती कशी आहे. म्हणून त्यांनी इथे समर्थांनी आम्हाला बीचं उदाहरण दिलं की बी असते, ती बी किती फोडली तर त्याच्यामध्ये दिसतं का? फळ दिसतं का? फांद्या दिसतात का? पानं दिसतात का? अजिबात दिसत नाही. बरं त्याच्यात नसतं का? बी मध्ये असतं की नाही? निश्चितपणे असतं. त्या बी मध्ये हे सगळं असतं अव्यक्त स्वरूपामध्ये. अव्यक्त स्वरूपात हे सगळं असतं. आम्हाला दिसत नाही. किती बिया फोडल्या तरी जगत त्याच्यात दिसणार नाही. किती बिया फोडल्या तरी फळ, फांद्या, फुले दिसणार नाही. पण त्या बी मध्ये सगळं असतं. बरं फळ, फांद्या, फुले कोणापासून तयार झालं? बी पासून तयार झालं. म्हणजे ज्यावेळेला स्थूलाचा विचार करतो तेव्हा आम्ही सूक्ष्माकडे यायचं. एका बी मधून एवढं मोठं तयार झालं. सूक्ष्माचा विचार करतो तेव्हा लक्षात घ्यायचं की ह्या छोट्या बी मध्ये सगळं काही अफाट वृक्ष आहे. अफाट वृक्ष, विशाल असा वृक्ष आहे या छोट्याशा बी मध्ये. तसं ह्या मूळ मायेमध्ये अव्यक्त दशेमध्ये सगळं ब्रह्मांड आहे. त्या मूळ मायेमध्ये अव्यक्त दशेमध्ये सगळं ब्रह्मांड आहे. आणि ते ज्या वेळेला व्यक्त झालं म्हणजे त्या बी मधून ज्या वेळेला पानं आले, फुलं आले, फळं आले, फांद्या झाल्या, तेव्हा त्या सगळ्या फळं, फुलं, फांद्या ह्यामध्ये याच सगळ्याच हे कोणामुळे तयार झालं? त्या बी मुळे तयार झालं की नाही? त्या मूळ मायेतून हे सगळं तयार झालं की नाही? म्हणजे ज्या वेळेला आम्ही ब्रह्मांड देहादी
या पिंड ब्रह्मांडाचा विचार करू, तेव्हा त्या पिंड ब्रह्मांडाचा विचार करत असताना कोणाचा विचार करायचा? पिंड ब्रह्मांडाचा विचार करताना लक्षात घ्यायचं की ह्याचं मूळ अधिष्ठान शिव आहे. या सगळ्यांमध्ये शिव आहे. आणि ज्या वेळेला आम्हाला विचार करायचा असतो, बीचा विचार करतो, म्हणजे मूळ मायेचा विचार करतो, त्यावेळेला त्या मूळ मायेमध्ये अव्यक्त रूपामध्ये हे सगळं आहे. त्या मूळ मायेतून हे सगळं तयार होणार आहे, तयार झालं आहे, असा विचार करायचा. आणि त्या मूळ मायेचं अधिष्ठान उत्तम पुरुष आहे, ते मी आहे, हा विचार करायचा. स्थूलाकडून सूक्ष्माकडे, सूक्ष्माकडून स्थूलाकडे दोन्ही बाजूनी विचार केला तरी विचार कशाचा होतो? उत्तम पुरुषाचाच झाला, त्या शिवाचाच विचार झाला. बी मध्ये हे सगळं अव्यक्त स्वरूपात आहे. त्या ते बी आहे, त्याचे अधिष्ठान, ते बी कोणाच्या अधिष्ठानावर आहे? शिवाच्या अधिष्ठानावर आहे. ती मूळ माया परब्रह्माच्या अधिष्ठानावर मूळ माया संकल्प झालाय. त्या मूळ मायेत हे सगळं जगत साठवलेलं आहे. आणि ह्या सगळ्या जगतामध्ये काय आहे? कशाच्या अधिष्ठानावर आहे? ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानावर आहे. म्हणून ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. दोन्ही कडून विचार करायचा. आम्ही असा दोन्ही बाजूने जेव्हा आम्ही विचार करू, तेव्हा आम्ही एकाचाच विचार करू, म्हणजे परब्रह्म स्वरूपाचाच विचार करू. मग आम्ही त्या शक्तीचा, म्हणजे शिवशक्तीचा, म्हणजे शिवाच्या शक्तीचा विचार आमचा तिथे थांबेल. तो फक्त उत्पत्ती पुरताच आम्ही विचारात घेऊ. या जगताची उत्पत्ती, देहाची उत्पत्ती कशी झाली, एवढाच फक्त आम्ही विचार लक्षात घेऊ. बाकी शिवशक्तीचा विचार करण्याची काहीही गरज नाही. त्या शिवशक्तीचा विचार आमच्या प्रपंचामध्ये सुद्धा भगवंतांनी सुंदर रीतीने घालून दिलेला आहे. की ह्या प्रपंचाचा विस्तार कोणामुळे होतो? स्त्री पुरुषांमुळे होतो. प्रकृतीचा विस्तार, या प्रपंचाचा सांभाळ करणारी कोण आहे? ती स्त्रीच असते. मातेला मूल सांभाळण्याचा कंटाळा येत नाही, त्रास होत नाही. माताच आपल्या मुलाचं संगोपन करते. अशा पद्धतीचं रूपक समर्थांनी याच्या ओवी क्रमांक 20 पासून हे रूपक दिलेलं आहे. तत्पूर्वी आम्हाला सांगितलेलं आहे की हे जे स्थूल शरीर जे आहे, हे तयार होण्याचं मुख्य कारण काय असेल तर वासना हे आहे. वासना ही सूक्ष्म असते. या सूक्ष्म वासनेतून आमचा हा देह तयार होतो. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. या सूक्ष्म वासनेतून हा देह तयार झालाय. आणि प्रकृती ब्रह्मांड सुद्धा याच वासनेतून तयार झालाय. वासना म्हणजे इच्छा. इच्छा म्हणजे संकल्प, मूळ संकल्प. एकोहम बहुश्याम, मी बहु व्हावं, हा संकल्प. याच्यातूनच हे ब्रह्मांड तयार झालं, म्हणजे वासनेतूनच तयार झालं. म्हणजे पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही सुद्धा या वासनेतूनच तयार झाले की नाही हो? नक्की झाले. आणि म्हणून वासना हे तत्व एकच आहे. वासना मुळात एकच तत्व आहे. देहाप्रमाणे त्याच्यात भेद होतो. मला आईस्क्रीम खाण्याची इच्छा तयार झाली, तर आपल्याला गरम गरम चहा कॉफी प्यायची इच्छा तयार झाली. देहाप्रमाणे भेद झाला की नाही इच्छेमध्ये, वासनेमध्ये. मला आईस्क्रीम खावंसं वाटतं, आपल्याला चहा कॉफी घ्यावीशी वाटते. तिसऱ्याला काहीच घ्यावंसं वाटत नाही,
चहा नाही, कॉफी नाही, चवही नाही पाहिली. असं वाटतच नाही की पाऊस सुरू आहे, छान तर गरम गरम चहा घ्यावा, गरम गरम कॉफी घ्यावी. मग ह्या ज्या वासनेमध्ये हे जे भेद आहे, हे फक्त त्या देहाच्या भेदामुळे आम्हाला दिसतात. वास्तविक पाहता वासना हे तत्व एकच आहे, एकच तत्व आहे. मूळ वासना एकोहम बहुश्याम संकल्प, तिथून त्या अव्यक्त स्वरूपात, त्या मूळ मायेमध्ये हे सगळं व्यक्त, वासनेचं व्यक्त स्वरूप होतं हे पूर्णपणे. हे जाणून घ्यायचं. आणि या सगळ्या ईश्वराच्या सूक्ष्म योजनेमध्ये सगळं आम्ही गुंतून पडतो. ही सगळी ईश्वराची योजना आहे, त्यात आम्ही गुंतून पडतो. हो, सगळे प्रपंचामध्ये गुंतून पडतो. नाही, मुलांना मोठं करणं कर्तव्य, त्यांना शिकवणं कर्तव्य, सगळं सगळं जे आहे, सगळा हा जो पसारा आहे, हा कोणाचा आहे? त्या शक्तीने तयार केलेला पसारा आहे. आणि त्या पसाऱ्यात, त्या शक्तीच्या प्रसारामध्ये, शिवाच्या शक्तीने केलेला पसारा आहे. त्या पसाऱ्यामध्ये आम्ही छान रमतो, एकमेकांना बांधून ठेवतो. आमची ना खूप इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची, असं वाटतं रोजच भेटावं. बांधलं हो, एकमेक इच्छेनी संकल्पाने बांधलं. कशाला बांधायचं संकल्प? आम्हाला पण तुम्हाला न खूपच आमच्या हातचं खाऊ घालायची इच्छा आहे. काय बांधलं संकल्पांनी? नाही झाली इच्छा पूर्ण तर? म्हणून हे सगळं जे आहे, हे सगळी सूक्ष्म योजना आहे पहा ईश्वराची, ही लक्षात घ्यावी. ही सूक्ष्मत्व आमच्या लक्षात यावं. आणि हे या योजनेमध्ये आम्ही फक्त व्यवहारापुरता राहावं आणि बाकी वेळ त्याच्यापासून अलिप्त असावं. त्याच्या योजनेपासून आम्ही अलिप्त असावं. हेच आम्हाला समर्थांना सांगायचं आहे. म्हणून शिवाची जी शक्ती आहे, या शक्तीचंही आम्हाला प्रदर्शन आहेच सगळं शक्तीचं. ते प्रदर्शन आम्ही जाणून घ्यायचं. त्याच्यामधलं शिवतत्व जे आहे, त्या तत्वापर्यंत पोहोचायचं. ज्या अर्थी शक्ती आहे, त्या अर्थी शिव आहेच. आणि शिव आहे, त्या शिवामध्ये अव्यक्त स्वरूपात सगळं आहेच. म्हणजे ईश्वर बरं का, परब्रह्मामध्ये काहीच नाही, सगळ्याचा अभाव आहे. त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं होत आहे, लक्षात ठेवायचं. आणि अशा पद्धतीने इथे शिव आणि शक्तीचं स्वरूप स्पष्ट करून सांगितलेलं आहे. स्पष्ट सांगितलंय शक्तीचं, शक्ती काय आहे, शिव काय आहे. आणि हे आम्ही स्वरूप जाणून घ्यायचं, नीट लक्षात घ्यायचं. येथे शिवशक्तीचे रूप केले, श्रोती मनास पाहिजे आणिले, विवरलिया विण बोलिले, ते व्यर्थ जाणावे. स्पष्ट केल्या वाचूनचे बोलणे व्यर्थ आहे. नुसतंच म्हणायचं प्रकृती पुरुष व्यर्थ बोलणं आहे. प्रकृती नेमकी काय आहे, पुरुषाचं काय भूमिका आहे, हे सगळं जेव्हा आम्ही नीट समजून घेऊ, तेव्हा या सगळ्याला अर्थ प्राप्त होणार आहे. आणि आम्ही परब्रह्म स्वरूप त्याच वेळेला होणार. म्हणून हे सगळं समजून घेण्यासाठी इतका खटाटोप समर्थांनी केला हो, आमच्यासाठी केला खटाटोप. अमृतानुभवामध्ये पण फार सुंदर मांडणी केली आहे. वस्तू आणि वस्तुप्रभा, शिव आणि शिवा, असं त्या ठिकाणी मांडणी आहे. शिवाची शिवा, तीच सगळी नटली आहे, अलंकार घातलेले आहे. अशी ती शिवा, म्हणजे ही सगळी प्रकृती शिवाच्या अधिष्ठानावर. तिने त्या शिवाला विविधतेने नटवलं. शिवानी म्हणजे शक्तीनी त्या शिवाला या प्रकृती रूपाने नटवलं. अशा पद्धतीची संकल्पना अमृतानुभवामध्ये मांडली माऊली.
शिव शिवा. आणि हे आम्ही लक्षात घ्यायचं आहे बस. आणि लक्षात घेऊन याच्या चिंतनात न राहता त्याच्या अधिष्ठानाच्या चिंतनात आम्ही सतत राहावं, एवढाच उद्देश समर्थांचा. आणि असं चिंतनात आपण सदैव असावं अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा समास या ठिकाणी संपवते. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. मीनाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. कृष्ण हरी.